विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील एक पुढची कविता अभ्यासणार आहोत। या कवितेचं नाव आहे भरतवाक्य आणि या कवितेचे कवी मोरोपंत आहेत। आता हे मोरोपंत या कवीच्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हाला त्यांचा परिचय करून देतोय। हे श्रेष्ठ असे पंडित कवी म्हणून ओळखतात। यांची ओळख एवढ्यावरच नाही, त्यांनी फक्त काव्यलेखनातूनच आपल्या समोर चांगले विचार मांडलेत असं नाही, त्यांनी स्वतः देखील अभ्यास केलेला आहे। व्याकरणाचा अभ्यास केलाय, अलंकाराचा अभ्यास केलाय, विविध गोष्टींचा अभ्यास करून न्यायाचा देखील त्यांनी अभ्यास केलेला आहे। या न्यायाचा अभ्यास करत असतानाच अलंकार, व्याकरण, नाटक इत्यादी गोष्टींचा अभ्यास करून विविध प्रकारची रचना ते आपल्या समोर मांडतायत। या मांडणीमधून ते सज्जन व्यक्तींच्या संदर्भातील काही गुणही आपल्या समोर मांडतायत। या पंडित कवींनी सज्जन व्यक्तीच्या अंगी असणारे गुण, त्याचबरोबर भक्तिरस याकडेही त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे। आता त्यांच्या काही प्रसिद्ध साहित्य शैलीकडे जाऊयात। केकावली हा उत्तम काव्यसंग्रह त्यांनी लिहिला। मंत्र रामायण, मंत्र भागवत, हरिवंश, श्रीकृष्ण विजय अशा प्रकारची श्रेष्ठ काव्यरचना त्यांनी केलेली आहे। आणि या काव्यरचनेमधून भक्तिरस कसा निर्माण व्हावा आणि त्यासाठी व्यक्तीने कोणत्याही मोहाला बळी पडू नये याचं वर्णन केलेलं आहे। या वर्णनातून व्यक्तीच्या अंगी असणारे चांगले विचार आणि सज्जनांसोबतचे विचार हे ऐकून तो श्रेष्ठ कार्य कसा करावा आणि यामधून व्यक्ती श्रेष्ठत्व कसं प्राप्त करून घ्यावं याचं वर्णन ते करतात। हे वर्णन करत असताना प्रत्यक्षात आता मी तुमच्या समोर त्यांनी लिहिलेल्या केकावली या काव्यसंग्रहातून घेतलेला हा घटक सर्वप्रथम मी तुमच्या समोर वाचन करून दाखवतो। यामध्ये सगळ्यात सुरुवातीच्या पहिल्या कडव्यामध्ये काय सांगतात पहा। सुसंगती सदा घडो, सूजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, संदग्री कमळी दडो, मुरडिता हटाने आडो, वियोग घडता रडो, मन भवचरित्री जडो, न निश्चय कधी ढळो, कूजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो, मती सदुक्ती मार्गे वळो, स्वतत्व हृदया कळो, दुराभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो। शेवटच्या कडव्यात काय सांगतात पहा। 2 कडव्याचं वाचन झालं आपलं। आता शेवटच्या कडव्यात सांगतात, मुकी हरी वसो तुझी कुशल नामधामावली, क्षणात पूर्वील जी सकल कामना ही माऊली, कृपा करीशी तू जग त्रय निवास दासावरी, तशी प्रगट हे निजाश्रित सदा सावरी। अशा या 3 कडव्यांची रचना केलेली आहे। आता प्रत्यक्षात एक आवळीचं विश्लेषण पाहूया। सगळ्यांना माहित असलेली पहिली उक्ती आहे, सुसंगती सदा घडो, सूजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो। सुसंगती म्हणजे चांगली संगत आहे। व्यक्तीच्या सोबत सज्जनांची जर संगत असेल तर निश्चितपणे व्यक्तीच्या विचारामध्ये देखील बदल घडून येतात। चांगले विचार करू लागतो व्यक्ती, पण एखाद्याच्या संदर्भात योग्य विचारशैली करून त्याचं कल्याण कसं होईल या बाबतीमध्ये तो कार्य करतो। सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो। अहो, जे साधू संत होऊन गेलेले आहेत त्यांनी जे काही वचन बोललेले आहेत ते वचन जर आपल्या कानी पडले तर निश्चितपणे विचारामध्ये देखील एक चांगली प्रगल्भता दिसून येते। वाईट विचार मनामध्ये कधीच येणार नाहीत। नेहमी चांगल्या विचारानं व्यक्ती पुढे निघून जाईल आणि तो सत्कर्म करण्यासाठी देखील पुन्हा धजावत नाही असं होणारच नाही। तो नेहमीच सत्कर्म करेल। कलंक मतीचा झडो, मती म्हणजे बुद्धी, बुद्धीवरती जो डाग लागणार आहे तो निघून जायला पाहिजे।
आता कलंक म्हणजे डाग. अनेकांना माहित आहे की आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवन चरित्रामध्ये, चरित्र हा शब्द वेगळा आहे आणि चारित्र्य हा शब्द वेगळा आहे. चारित्र्याला कधीच डाग लागता कामा नये. सांगताना काय म्हणतात पहा, व्यक्तीनं 99 कामं चांगले केली आणि 100ावं चुकलं तर समाज लगी त्याला कलंक म्हणतो. तुम्ही चांगलं नेहमी सत्य बोलत आहात, नेहमी 99 वेळेस सत्य बोललात आणि 100 वेळेस असत्य बोललात तर लगेच तुमच्यावरती कलंक लागला जातो. हा खोटं बोलणार आहे. म्हणून अशा विचाराला आपल्या मतीमध्ये, बुद्धीमध्ये थाराच द्यायचा नाही. विषय सर्वथा ना आवडो. आता कोणत्याही विषयाच्या बाबतीमध्ये आपण हाव करता कामा नये. मलाच हवं सर्व ही गोष्ट मनामध्ये बाळगता कामा नये, असं ह्या दुसऱ्या ओळीच्या शेवटच्या टप्प्यात सांगतायत. तिसऱ्या ओळीकडे घेऊन येतोय, संधग्री कमळी दडो मुरडिता हटाने अडो. संधग्री कमळी, संधग्री म्हणजेच भ्रमर आहे, भुंगा आहे. कमळी दडो, जिथे कमळ आहेत तिकडे तो धाव घेतो. आता मला सांगा, भ्रमर हा कमळाकडे मध प्राशन करण्यासाठी जातो. मधमाशी तुम्हाला माहिती आहे, जसं एक आपलं पोळं तयार करतं आणि त्यामधून आपल्याला मधही प्राप्त होतो. मात्र कितीही प्रयत्न केला त्याला दूर करण्याचा, हटाने म्हणजेच आवर्जून तो तिथे येतोच. म्हणजे कमळाला भुंग्याकडे किंवा भ्रमराकडे जाण्याची आवश्यकता नाही, स्वतः भ्रमर त्याच्याकडे जातो. यातून काय सांगतात बघा, सज्जन व्यक्तीच्या सहवासामध्ये सर्वांनी जायला हवं ही उक्ती स्पष्ट होते. वियोग घटता रडो मन भव चरित्री जडो. जर समजा त्याला कमळ कुठं प्राप्त नाही झालं तर विनाकारण फिरून फिरून त्यालाही रडू येणार आहे. अगदी त्याच पद्धतीतून आपल्या मनाला देखील तशाच भावना असाव्यात की सज्जन व्यक्तीचे जर सहवास आपल्याला भेटना गेले तर आपल्याला देखील दुःख व्हायला हवं. एवढ्यावरती थांबत नाहीत. मन भव चरित्री जडो. भवरूपी सागर भक्तिरूपी सागर आहे आणि आपलं मन नेहमी त्याच्यामध्येच जडलेलं पाहिजे, एकत्रित यायला पाहिजे. अशा पद्धतीचं हे पहिलं कडवं आहे. दुसऱ्या कडव्याकडे तुम्हाला घेऊन येतो, न निश्चय कधी ढळो कूजन विघ्न बाधा टळो. न चित्त भजनी चळो मती सद उक्ती सदमार्गी वळो. आपल्या मनानं ठरविलेला जो ठाम निश्चय आहे तो कधीही ढळू देऊ नका चांगल्या कार्याचा. कारण वाईट विचार तर आणायचेच नाहीयेत. जे आपण आपल्या मनामध्ये ठरवलेलं आहे ते कार्य आपण करून दाखवायचंय आणि ठामपणे निश्चल मनानं करायचंय. मन चंचल आहे. आज आपण विचार करतो, अहो व्यक्ती समोर दिसला म्हणून काय झालं, पण तो मनाने इथं आहे का हे महत्वाचं आहे. शरीराने असून उपयोग काय. आज मी तुमच्या समोर बोलतोय, आज मी मन लावून तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण समोर असणारे अनेक विद्यार्थी असतात, वेगवेगळे विचार करू शकतात. म्हणून एखादं कार्य हातात घेतलं तर मन लावून कार्य करा. तुमचे विचार दुसरीकडे कुठेही भरकटू नये असं ते सांगतायत. यावरच पुढे सांगतायत, कूजन विघ्न बाधा टळो. कूजन हा शब्दप्रयोग बघा, म्हणजेच दुर्जन, दुष्ट लोक आहेत, त्यांच्यापासून निर्माण होणारे विघ्न म्हणजे संकट, बाधा म्हणजे अडथळे, हे टळले पाहिजेत, मध्ये येता कामा नयेत. कारण भक्तिरूपी सागर जो आहे यामधून आपणाला ही उक्ती देखील चांगल्या पद्धतीतून जाणून घेता येऊ शकते. न चित्त भजनी चळो मती सद उक्ती मार्गी वळो. आपलं चित्त म्हणजे मन आहे, नेहमी देवाच्या नामस्मरणामध्ये भजनामध्येच जायला हवं. आज तुम्हाला माहिती आहे भजनाचे विविध प्रकार आहेत. तुम्ही म्हणताल भजनाचा प्रकार एकच असतो, पण भजनामध्ये विविध प्रकारचे गीत देखील गायले जातात, देवाचं नामस्मरण केलं जातं, विविध चाल आहेत, रीती आहेत, परंपरा वेगवेगळ्या आहेत. वारकरी संप्रदाय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येक जण विठू नामाचं गजर करतो, भजन करतो, कीर्तन करतो, प्रवचन सांगितले जातात, अनेक प्रकारच्या मार्गातून तुम्हाला प्रबोधन केलं जातं. त्याच पद्धतीतून आपलं मन सद उक्ती मार्गे वळो,
सदउक्ती, चांगली उक्ती म्हणजेच बोलणं आहे. एखादं वाक्य आहे त्याच्याकडे आपलं मन वळलं गेलं पाहिजे. याचबरोबर